दिसतंय सुरेश रेकॉर्डिंग? येस 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 येस. ओके. सो फायनान्शियल गोल्स आपण बघतोय. प्रोडक्शन ऑफ कॅपिटल बद्दल आपण आता बघितलं. मंजुषाला ऍडमिट करतो, एक मिनिट. तर म्हणजे गरज आपल्याला आपल्या मुद्दल कसं सुरक्षित पाहिजे ही एक त्याची एक मोठी क्रायटेरिया जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेला. तसंच लिक्विडिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपल्याला काही गरज लागली पैशांची तर लगेच पैसे कसे सहज आपल्याला मिळतील हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणून ते लिक्विडिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे जेव्हा इन्व्हेस्ट करताना त्याची सहज कॅशमध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे पण आपल्याला बघायला पाहिजे, राईट. तसंच आपल्याला एखादा मंथली इन्कम म्हणजे एखादा फिक्स्ड किंवा डेफिनेट जर असा असेल असा इन्कमचा एक प्रवाह आपल्याकडे आला पाहिजे. एक स्ट्रीम ऑफ इन्कम, म्हणजे प्रत्येक महिन्यात ठराविक रक्कम आपल्याला मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागण्यासाठी काय काय किती पैसे लागेल हे सगळं आपण बघायला पाहिजे, राईट. सो हा पण एक फायनान्शियल प्लॅनिंग करताना ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. इन्फ्लेशनचं आपण बघितलं, सॉरी, इन्फ्लेशनचं आपण बघितलं. इन्फ्लेशन कसा पैसा खर्च करतो, कशी एखादी वाळवी लावतो, त्याप्रमाणे मग इन्फ्लेशन पासून आपलं प्रोडक्शन कसं करता येईल हे पण इन्व्हेस्ट करताना आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आपली जी इन्व्हेस्ट करू ती इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेशन पेक्षा थोडी जास्त तरी वाढली पाहिजे. मिनिमम इन्फ्लेशन एवढी तरी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त वाढली पाहिजे. ह्या सगळ्या काळजी आपण घ्यायला पाहिजे. तसंच इन्कम टॅक्स काही बेनिफिट्स असतील का, बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट करताना ना इन्कम टॅक्सने बेनिफिट्स दिलेले आहेत, तर त्या बेनिफिट्स आपल्याला मिळतात की नाही किंवा त्याप्रमाणे सुद्धा थोडीशी आपण कदाचित रिटर्न आपल्याला थोडेसे कमी वाटतील, म्हणजे इंटरेस्ट रेट कदाचित कमी वाटेल, पण इन्कम टॅक्स मध्ये समजा त्याला जर बेनिफिट असेल तर ते बेनिफिट घेऊन मग आपल्या हातामध्ये जी कॅश आहे ती जास्त होत असेल तर तिकडे का करायचं नाही, इकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तसंच ऑफकोर्स अक्युमुलेशन ऑफ वेल्थ, म्हणजे आपली वेल्थ वाढली पाहिजे, आपले पैसे वाढले पाहिजेत, हे सुद्धा महत्वाचं आहे, राईट. समजलं. म्हणजे आपलं ह्याच्यापेक्षा सुद्धा कदाचित तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त माहिती असेल, आपण काय काय बघायला पाहिजे, कारण प्रत्येकाची गरज निरनिराळी असते आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करताना लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून म्हटलं की ह्या फक्त ज्या माझ्या लक्षात आल्या त्या फक्त इकडे मी जॉट डाऊन केलेल्या आहेत. तुमच्या काय असतील ते आपण नंतर मग डिस्कस करूच या बाबतीत आता आजच्या सेमिनारमध्ये. ठीक आहे? येस सर. जाऊ पुढे. हो हो हो. ओके, आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग जे काय आहे ते बघूया. ओके, चालू? येस. ओके, आता फायनान्शियल प्लॅनिंग करताना ना आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय काय आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. मगाशी आपण बघितले फायनान्शियल प्लॅनिंगचे गोल्स काय काय आहेत. ते काही ठराविक प्रश्न माझ्या मनामध्ये आले ते मी फक्त नोट डाऊन केले. इट इज जस्ट टू हेल्प ऑल ऑफ अस टू डिसाइड व्हॉट वी आर गोइंग टू अचीव बाय हॅव्हिंग अ फायनान्शियल प्लॅनिंग. सो पहिल्यांदा आपला मंथली इन्कम काय आहे ते बघायला पाहिजे. नंतर आपला मंथली खर्च किती होतो, महिन्याचा खर्च किती होतो ते बघायला पाहिजे. एखादा वन टाइम किंवा अॅन्युअल एक्सपेन्सेस आहे की नाही हे बघायला पाहिजे. आता वन टाइम एक्सपेन्स मध्ये सांगायला होता, फॉर एक्झाम्पल आता धनू आमची अमेरिका शिकायला गेलेली आहे, राईट. तर तिच्यासाठी आता खर्च होणार आहे, तिचं लग्न पण करायचंय, तर असले काही एक्सपेंडिचर आहेत त्याची सुद्धा तरतूद आता आम्हाला करून ठेवायला पाहिजे. सो असले काही प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे, आपल्या मनामध्ये आले पाहिजे. ओके, पुढे आपल्या नियर फ्युचरमध्ये किंवा काही वर्षांनी आपल्याला काय करायचं आहे का, सो त्यासाठी आपण तरतूद कशी करायची हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. व्हॉट इज द एज ऑफ यंगस्ट स्पाउस, म्हणजे आता जनरली आपल्याकडे बायका आपल्यापेक्षा लहान असतात, त्यामुळे बायकोचं वय काय आहे आपल्या पुरुषांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आता हेमांगी माझ्यापेक्षा 4-4.5 वर्षांनी लहान आहे. आता समजा माझं लाईफ स्पॅन समजा जर आता मी 80 वर्ष ठरला तर मला 60 म्हणजे रिटायर झाल्यापासून 80 पर्यंत 20 वर्षासाठी प्लॅनिंग करून चालणार नाही. तर हेमांगी आणखीन माझ्यानंतर आणखीन 5 वर्ष जगणार आहे असं समजून मला जवळजवळ 25 वर्षाचा प्लॅनिंग करायला लागणार आहे. तर सगळ्यांनी म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यापेक्षा तरुण असलेल्या आपल्या लाईफ पार्टनरचं वय काय आहे, त्याप्रमाणे मग आपण एक या गोष्टी करायला पाहिजे. ओके. तर एखाद्या इमर्जन्सी फंडची गरज आहे का, म्हणजे एखादा सडनली एखादा खर्च आला, आता कोविड मध्ये आता कधी काय होईल सांगता येत नाही, कधी कोणाला कुठलं दुखणं येईल. सध्या कॅन्सर भरपूर रॅम्पंट झालेलं आहे, कधी कोणाला काय होईल ते काय सांगता येत नाही, राईट. एक मिनिट, शुभांगीला ऍडमिट करतो. ओके,
तर असले काही इमर्जन्सी फंड्स आपल्याला पाहिजेत का, त्याची तरतूद सुद्धा आपण करायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे आहे की नाही, हेल्थ इन्शुरन्स नसेल तर घेतला पाहिजे. आपले काही स्वप्न असतात, आपण कुठे कुठे ट्रॅव्हल करायला पाहिजे, परदेशात जायला पाहिजे, भारत भ्रमण करायला पाहिजे, 4 धाम यात्रा करायला पाहिजे, असं काही आपली स्वप्न आहेत तर ती करायची आहेत का, आपल्याला त्यासाठी पण तरतूद करायला लागेल. आणि शेवटी आपल्या काही मुलांसाठी, आपल्या नातवंडांसाठी, इतर नातेवाईकांसाठी कोणाला काही पैसे ठेवायचे की नाही, या सगळ्या गोष्टी आपण फायनान्शियल प्लॅनिंग करताना हे आपल्याला प्रश्न विचारायचे आणि त्यानंतर मग फायनान्शियल प्लॅनिंग करायचं. ठीक आहे? येस. ओके. ओके. बोर होत नाही? नाही नाही नाही, मस्त. अगदी तुझा लॉजिकल जो ट्रॅक आहे ना, खूप पटतोय मनाला. येस. ओके, गुड, थँक्यू. आपण एक मस्त टाइमपास करूया, तुम्हाला बोर होण्याबद्दल थोडं वाचवतो. एक मिनिट. ओके, आता हा व्हिडिओ जो आहे आपण सगळ्यांनी बघितला असेल, अंजूनी पाठवला होता मला वाटतं, आणि तो आपण सगळ्यांनी बघितला असेल. तर ऐकायला येतं सुरेंद्र? नाही, जरा व्हॉल्यूम कमी वाटतोय. एक मिनिट, जरा थांब, बघतो परत इथे. परत एक मिनिट, मी पॉज केलाय. एक मिनिट, मी त्या सिस्टीम मध्ये जाऊन बघतो परत काय करता येईल का. एक गुरुमंत्र देतो. सुरेंद्र, आता येतो ऐकायला? कार्यक्रम आवडला मराठी माणसाला, त्याच्या तोंडातनं उत्स्फूर्तपणे एका शब्दाने दाद दिली जाते. 2 मिनिटाचा व्हिडिओ आपण सगळ्यांना परत बघूया. वा. तर आपला आजचा जो गुरुमंत्र आहे, समृद्धीच्या राजमार्गावर धावण्याची जी गाडी आहे, तो मंत्र आहे वा 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 वा. काय? आता पहिला वा म्हणजे काय? वाचवा. दर महिना तुम्हाला मिळणाऱ्या पैशातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवा. सगळेच्या सगळे पैसे तुमच्या व्यवसायामध्ये परत गुंतवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पगार घ्या तुमच्यासाठी आणि ते पैसे वाचवा. तो पहिला वा म्हणजे काय? वाचवा. दुसरा वा जो आहे तो आहे वाढवा. वाचवलेले पैसे घरात ठेवू नका, बँकामध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवू नका, तर ते अशा गुंतवणुकीत ठेवा की जेणेकरून तुम्हाला जास्त परतावा मिळेल, सेफ आणि जास्त परतावा मिळेल. म्हणजे AAA रेटिंगवाल्या कंपन्यांच्या एफडीज मध्ये ठेवा, किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा, किंवा इक्विटी शेअर्स विकत घ्या. तर तो पैसा वाढवणं हे पण तेवढंच आवश्यक आहे. दुसरा वा कुठला आहे? वाढवा. तिसरा वा म्हणजे वापरा. जेव्हा हे पैसे वाढतील तर ते वाढलेले पैसे हे तुम्ही घरी ठेवू नका की आपल्या मुलांना उपयोगी पडतील, त्यांच्यासाठी काहीतरी ठेवलं पाहिजे वगैरे उदात्त विचार ठीक आहेत, पण तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला पाहिजे असेल, परदेशात जायचं असेल, 5 लाख 10 लाख झालेले आहेत, त्यातले 5 लाख काढा, परदेशात जा, हार्ले डेव्हिडसन विकत घ्या. तुम्हाला अजून कुठचे स्वप्न असतील ती सगळी स्वप्न पूर्ण करा. तर तिसरा वा म्हणजे वापरा. जर हे पैसे वापरलेत तर इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. इकॉनॉमीला बूस्ट मिळाला की शेअर्स पुन्हा वाढतील. शेअर्स पुन्हा वाढतील की तुमची जी इन्व्हेस्टमेंट त्या शेअर्स मध्ये असेल तर ती पण वाढेल. तो इकॉनॉमी वाढण्यासाठी पण तिसरा वा आवश्यक आहे, वापरा. बरोबर? पहिला वा वाचवा, दुसरा वा वाढवा, तिसरा वा वापरा, आणि चौथा वा जो खूप महत्वाचा आहे की जो तुम्हाला वरती गेल्यानंतर उपयोगी पडेल, तो म्हणजे वाढलेले हे पैसे वाटा. जे असे गरीब लोक आहेत त्या सगळ्या गरीब लोकांना. क्या बात. चौथा वा तुम्हाला वरती खूप उपयोगी पडेल. चित्रगुप्ताच्या समोर उभं राहिलात की वाटले आम्ही पैसे, त्याला तुम्हाला नक्की तो आनंदाने सांगेल की योग्य प्रकारे समृद्धीच्या राजमार्गावर धावल्यामुळे तुझं स्वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे. ओके, हा आता व्हिडिओ सगळ्यांना आठवत असेल. स्मिता म्हटलं तर तू मला हवेस, कारण या व्हिडिओ आल्यानंतर तू म्हटलं होतंस की आपल्या आता शेवटचे फक्त 2च वा ऍप्लिकेबल आहे, आणि मी तेव्हा बोललो होतो
की नाही आपल्या सगळेच ऍप्लिकेबल आहेत म्हणून म्हटलं तू हवेस म्हणून. सो ओके, आता माझं सगळं जे प्रेझेंटेशन आहे ते मी ऍक्च्युली या 4 वावर म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग या 4 वावरच बेस केलेलं आहे. फक्त त्याला मी आपली नावं दिली, म्हणजे ते 4 एसेस जे दाखवले ते मी इथे तयार केले. ओके, पहिला वा म्हणजे वाचवा, राईट. त्याच्यामध्ये सेव्ह, म्हणजे हे सेव्ह करा. एक खाली एक कोटेशन छोटस मी लिहिलेलं आहे, ढापलेलं आता त्याचं नाव लिहिलं पण कोणी बोललाय नाही. तर स्टीव्ह बकहोल्डर नावाचा एक फायनान्शियल विझार्ड होऊन गेला, त्याच्या बरीचशी बुक्स पण आहेत. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की इफ यू आर सेव्हिंग यू आर सक्सिडिंग, राईट. तुम्ही वाचवाल तर वाचाल, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते खरं आहे, टू सम एक्सटेंट खरं आहे. तर ते आपण हे कसं वाचू शकतो? आता आपल्याकडे पैसे येतात, कुठला ना कुठला तरी पैसे येतातच. म्हणजे एखादं आपण इन्व्हेस्टमेंट केलं असेल त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला काय पैसे मिळत असतील, राईट. सो आपण पहिला प्रश्न बघितला आपला मंथली इन्कम काय आहे. सो मंथली इन्कम आपल्याला समजलं आपल्याकडे काय आहे. तर त्यानंतर आपण काय करायला पाहिजे, आपण त्याचं एक बजेट बनवायला पाहिजे. ओके, आपल्याकडे एवढा असा मंथली इन्कम आलेला आहे, तर त्याचं इथला एवढा मंथली इन्कम असल्यानंतर आपण एवढे पैसे, आपण ठराविक पैसे 5%, 10%, अगदीच काय नाही तर थोडेसे तरी पैसे आपण बाजूला ठेवले पाहिजे. आता पहिला वाम आहे त्यांनी पण सांगितलं, थोडेसे पैसे तुम्ही वाचवायला शिका. थोडेसे सगळे जेवढे पैसे येतील तेवढे खर्च करू नका, तर थोडेसे आपण ते सेव्ह करायला ठेवूया. तर त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा प्लॅन करायला पाहिजे. नंतर दुसरा, आता खाली आणखीन एक कोट आलेला आहे, म्हणजे मी ते लिहिलंय. पीटर ड्रकर नावाचा एक मॅनेजमेंट गुरु होऊन गेला, अतिशय प्रख्यात तो मॅनेजमेंटचा गुरु होता. त्यांनी तर भरपूर पुस्तकं लिहित, म्हणजे मी तर वाचलेली आहेत. आय एम शुअर तुम्ही बऱ्याच जणांनी ही पुस्तकं वाचलेली असणार. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, यू कॅनॉट मॅनेज व्हॉट यू कॅनॉट मेजर. म्हणजे एखाद्या गोष्ट समजा तुम्हाला जर मॅनेज करायची असेल तर तुम्ही ती मोजली पाहिजे. म्हणजे मोजल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला मॅनेजमेंट करता येत नाही. म्हणून त्या गोष्टी तुम्ही ना मोजायला शिका. तर कसं मोजायचं, तर एखादी डायरी ठेवा. म्हणजे आता मला आठवतंय, म्हणजे मी लहान होतो, तुमच्याकडे घरी सुद्धा तसंच असेल प्रकार. आपल्या लहानपणी माझे आई, मला आठवते, एक छोटीशी डायरी ठेवायची, त्याच्यामध्ये मंथली सगळा खर्च लिहायची ती. म्हणजे किराणा मला कुठला आणायचा, किती आणायचा, किती पैसे आहेत, कोणाला द्यायचे, लॉन्ड्रीचे पैसे किती झाले. त्यावेळेला बऱ्याच वेळा लॉन्ड्री घरी सुद्धा व्हायची, पण झाले तर किती व्हायची, एकंदरीत खर्च काय असेल ते आपण डायरीमध्ये लिहायचे. आणि ओव्हर कालांतराने आपल्याकडे पैसा वाढला, थोडीशी आपल्याला पैशाची किंमत कमी झाली, म्हणून आपण अशी डायरी वगैरे लिहिली नाही. कमवत होता तेव्हा त्याची कदाचित गरज नव्हती, पण आता आपला रिस्ट्रिक्टेड इन्कम आहे, तो कदाचित वाढणार नाही जास्त. समजा जर तुम्हाला जर कंट्रोल करायचा असेल आणि आपलं खर्च कुठे कुठे होतो हे बघायचं असेल, ते एखादी डायरी ठेवा. आणि काय माहिती का, सध्या ना भरपूर या डिजिटल युगामुळे बऱ्याच गोष्टी मेंटेन करणं सुखसोयीचं झालेलं आहे. म्हणजे आपल्या फोनमध्ये तर नोटपॅड असतात, एक लॅपटॉपवर एक्सेल शीटमध्ये तुम्ही काहीतरी छोट्याशा गोष्टी करू शकता. आणि ह्याचा खूप फरक पडतो. म्हणजे इव्हन मी बिट्टूला आणि धनुला पण ना, जेव्हा पॉकेटमध्ये द्यायचो तेव्हा त्यांना मी अट दिली होती की तुम्ही तुमचा खर्च लिहा, महिन्याला दाखवा. तुम्हाला समजा एवढा पॉकेटमध्ये दिलेला आहे, तुमच्या खर्चातून समजा तुमचे जेवढे वाचतील तेवढे पैसे मी तुम्हाला आणखीन देऊन आपण ते कुठेतरी इन्व्हेस्ट करूया. आणि त्यांना ती सवय लागली, ते तेव्हापासून या सवय ते आता पण म्हणजे करतात. आता धनु गेली अमेरिकेला, ते बोलले, ती मला बोलली, बाबा मी नक्की खर्च लिहीन आणि माझं मॅनेज करीन बरोबर. म्हणजे अशा सवयी आपण आपल्या स्वतःला लावून घ्यायला पाहिजे, त्याची खरंच गरज आहे. ठीक आहे. येस. नंतर हे सगळं नुसतं लिहून होणार नाही, तर आपल्याला नंतर ते रिव्ह्यू करायला पाहिजे. म्हणजे आपण असं एखादं बजेट बनवलं, आपण डायरी लिहिली, आपला खर्च बजेट प्रमाणे होतो की नाही हे बघायला पाहिजे. समजा होत नसेल तर का होत नाही, आणि खरंच कारण असेल तर आपण बजेट सुद्धा थोडंसं रिवाइज करायला पाहिजे. आणि हे आता आपलं बजेट आहे, इथे कोणाला, म्हणजे आता आम्ही जॉन्सन मध्ये होतो किंवा कुठे काय होतो तेव्हा बजेट बनवायचो, तेव्हा प्रत्येक महिन्याला बॉसेसना किंवा सगळ्यांना आपला जबाब द्यायला लागायचा. इथे तुम्ही तुमचे बॉसेस आहात, तुमच्याच समाधानासाठी, तुमच्याच चांगल्यासाठी, तुमच्या आर्थिक योजनेसाठी तुम्ही स्वतःच रिव्ह्यू करा आणि स्वतःच रिवाइज करा. तिथे कोणाला जबाब द्यायचा नाही, पण तुम्हाला त्यातूनच तुम्हाला तुमचं समाधान मिळेल. ठीक आहे. येस. आणि नंतर लुक आउट फॉर सम ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे एखादा खर्च आपल्याला करायचा आहे, पण त्या खर्च आपलं समाधान जसं तसं राहील आणि पण कमी खर्च होईल
हे बघा, आता बऱ्याच ठिकाणी सिनियर सिटीजनसाठी डिस्काउंट ऑफर चालू असतात. आता मी मध्ये छोटी गोष्ट सांगतो, मी मध्ये दुबईला गेलो होतो, गेल्या वर्षी दुबईला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही सगळीकडे फिरायला गेलो, राईट. तर तिथे ते दुबई एक फ्रेम म्हणून झाले, मोठीच्या मोठी एक टॉल फ्रेम, असं फ्रेम आहे, गॅन्ट्री सारखी आहे, तिच्या वरती जायचं, 150 मीटर काहीतरी दूर आहे जमिनीपासून, आणि वरती असा ग्लास टॉप आहे, त्याच्यातून चालत जायचं. तिकडे आम्हाला जायचं, तिकडे गेलो आणि तिकडे बघितलं की सडनली दिसलं की इफ यू आर अबव्ह 60 यू आर एंटायटल फॉर 50% डिस्काउंट. तर आम्ही जनरली खरं तिकीट नॉर्मल याच्यात काढायला गेलो, पण हे दिसलं लगेच आम्ही ते चेंज केलं. मी माझा आय कार्ड दाखवलं, म्हटलं मी 60 म्हणजे पासपोर्ट दाखवला आणि सांगितलं हे बघा मी 60च्या वरती आहे. पैसे वाचले. पैसे वाचवणं ही पण एक सेव्हिंग आहे. तर तुम्ही म्हणजे असे लुकआउट करा, कुठे कुठे काय स्कीम चालू आहेत का, ज्याच्यामुळे म्हणजे काय काय रेस्टॉरंट डिस्काउंट देतात. रेस्टॉरंटला जा, पण तिकडे डिस्काउंट मिळतं, तिकडे ते वापरा रेस्टॉरंट. तुमच्या मुलांशी बोला. मुलांना ही आजची जनरेशन खूप स्मार्ट आहे, त्यांना बरंचसं माहिती असतं, कुठे कुठे काय काय स्वस्त मिळतं, कुठे कुठे चांगलं मिळतं, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. त्यांच्याशी बोला, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून शिका, कुठे कुठे आपल्याला मिळू शकेल. अशा काही काही गोष्टी आहेत ना, त्या करायला शिका. नंतर तुमचं स्पेंडिंग जे थोडंसं फ्लेक्झिबल ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पहिल्यापासून 5 स्टार मध्ये आपल्याला जायची सवय असेल तर 3 स्टार मध्ये राहा, 2 स्टार मध्ये राहा. आता असे खर्च करा. अशा म्हणजे बरेच अव्हेन्यू असतात. आता तुम्हाला समजा झाराच्या गोष्टी, तुम्हाला ड्रेसेस सगळे झाराचे घ्यायचे, पण झारापेक्षा दुसरीकडे कुठे तुम्हाला जास्त स्वस्त मिळतील, तेच कपडे पण जास्त स्वस्त मिळतील, ते घ्या. हे मन मारू नका. फक्त काय तुम्ही इम्पल्सिव्ह बाईंग करू नका. त्याच्याऐवजी फक्त फ्लेक्झिबल राहा, कुठे कुठे कसं कसं स्पेंडिंग करायचं ते. आता तुम्हाला परफ्यूम जर वापरायला आवडत असेल तर क्रिस्टियन डिओर किंवा तुम्ही परफ्यूम नका वापरू. तुम्ही इव्हन साधे झाराचे किंवा माणसाने आपण सगळ्यांनी फॉग चलता आहे, फॉग वापरायला चालू शकेल. काय ऑफकोर्स आवडीला काही किंमत नसते, म्हणजे आवडीसाठी आपण किती खर्च करू शकतो, पण तो खर्च करायचा की नाही या बाबतीमध्ये थोडंसं फ्लेक्झिबल राहा. ठीक आहे. येस. ओके ओके. आणि आणखीन खर्च आता एक मला सडनली लक्षात आलं, थोडासा वेळ जाईल, पण एक पैसे कसे वाचवता येतात याचं एक तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. एक म्हणजे इट्स अ काइंड ऑफ अ स्टोरी और जोक. US मध्ये एकदा एक पटेल असतो ना, पटेल, तो एक मोठी लिमोझिन घेऊन एका मोठ्या बँकच्या समोर, म्हणजे बँक ऑफ अमेरिकेच्या समोर लिमोझिन गाडी उभी करतो. त्याची गाडी उभी राहिल्या लगेच ब्रांच मॅनेजर वगैरे सगळे धावत 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 येतात आणि त्याला विचार, सर व्हॉट डू यू वॉन्ट. कारण तो अतिशय खूप श्रीमंत असतो, खूप खूप पैसे असतात त्याच्याकडे आणि तो बँकेचा एकदम मेजर क्लायंट असतो. तर त्या गाडी घेऊन तो वळतो आणि तो म्हणतो, त्या मॅनेजर त्याला विचारतो, सर हाऊ कॅन आय हेल्प यू. तो पटेल त्याला सांगतो की मला ना एक टेम्पररी लोन पाहिजे. तो मॅनेजर म्हणतो, ओके यू आर मोस्ट वेलकम, तो चला माझ्या रूम कॅबिन मध्ये. म्हणून तो मॅनेजर त्याला त्याच्या कॅबिन मध्ये घेऊन जातो आणि त्या पटेलला विचारतो, सर हाऊ मच लोन डू यू वॉन्ट. ही सेड, नो आय जस्ट वॉन्ट ओनली $10,000. मी आता पॅरिसला चाललेलो आहे, पण माझ्याकडे सध्या काही कॅश नाहीये, तर तुम्ही मला तेवढी कॅश लोन म्हणून द्या. मॅनेजर जरा बघा जातो, अरे कसं चायला एवढा श्रीमंत माणूस पण $10,000 लोन कशाला मागतोय. तर तो म्हणतो ठीक आहे, पण आता मागतोय तर द्यायला पाहिजे. तो म्हणतो, सर ओके विल गिव्ह यू लोन ऑफ $10,000, पण आपल्या काय फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला काहीतरी इथे, आता US मध्ये तुम्हाला माहिती इंटरेस्ट रेट खूप कमी असते, 2-3%, 4%, 5%, असा मॅक्झिमम 6% पण इंटरेस्ट असतो. तर तो म्हणतो ठीक आहे मला लोन द्या. लोन मॅनेजर म्हणतो, लोन साठी तुम्हाला काहीतरी एखादी सिक्युरिटी द्यायला पाहिजे. तो म्हणतो असं करा, तो पटेल सांगतो, ही माझी गाडी आहे ना, ती नाहीतर मला लागणार नाहीये, ती गाडी तुम्हाला मी सिक्युरिटी म्हणून देतो, मॉर्टगेज म्हणून ठेवतो तुमच्याकडे. म्हणजे तुमचं लोन 10,000पेक्षा जास्त किमतीची ती गाडी आहे, $10,000 पेक्षा, तर तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मॅनेजर म्हणतो ठीक आहे, आणि हा पटेल त्याला चावी देतो आणि एअरपोर्टला जातो. तर मॅनेजर त्याला सोडा जातो आणि मॅनेजर म्हणतो, ओके आपलं डील झालेलं आहे, मी तुम्हाला $10,000 लोन म्हणून दिलं आहे, तुम्ही सिक्युरिटी म्हणून गाडी दिलेली आहे. तर मला एक समजत नाही, तुमच्या बँकेमध्ये बिलियन्स ऑफ डॉलर्स पडलेले आहेत, तरी सुद्धा तुम्ही हे लोन का घेताय, थोडासा 4% इंटरेस्ट देऊन, असे 6% इंटरेस्ट देऊन. तो म्हणतो
देखो आता आपलं तर सगळं आता डील झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण व्हेरी सिम्पल. समजा आता या 10,000 वर तुम्ही समजा 5% इंटरेस्ट लावला, म्हणजे मला महिन्याला वर्षाला फक्त $500 तुम्ही इंटरेस्ट लावणार. म्हणजे महिन्याला ते फक्त झाले $41-42 फक्त त्याचे झाले. तर $42 मध्ये समजा माझी एवढी मोठी गाडी तुमच्याकडे व्यवस्थित सुरक्षिततेने माझी 1 महिना ही गाडी तुमच्याकडे पार्क होणार असेल तर मी का नाही ठेवायची? बाहेर कुठे गेला असतो त्याला मला त्यासाठी $5,000 द्यायला लागले असते. म्हणजे असं आपलं इंडियन माइंड बघा कसं चालतं, कसे पैसे वाचवले बघा त्यांनी. म्हणजे त्यांनी फक्त $42 मधून $42 खर्च केले इंटरेस्ट मध्ये, पण त्यांनी उरलेले ते गाडी दुसऱ्या पार्किंग लॉट मध्ये ठेवायचे. साधारण $1,000 महिन्याचा जो त्यांनी पार्किंग साठी दिले असते ते वाचवले. हे अशी एक अव्हेन्यू आपल्याला काय मिळतात का ते बघा. ठीक आहे. येस. ओके ओके. सो आता आपण दुसऱ्या आता वाकडे बघू. एक पहिला वा बघितला, वाचवा, सेव्ह बघितलं, काय काय कसं कसं करायचं ते बघितलं. आता आपण दुसरीकडे जाऊया, हे वाढवा. आता हे कसे वाढवायचे? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, राईट. सो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्याला कसा करता येईल? आता याच्यामध्ये आपण थोडंसं इन्व्हेस्टमेंटचं बघूया. तर आपल्याला कोणाला गोल्डन रूल 20/5 माहिती आहे का? माहिती असेल तर अनम्यूट करून सांगा. आय विल काउंट 10. कोणी अनम्यूट करून सांगितलं तर ठीक आहे, अदरवाइज आय विल शो यू द गोल्डन दिस रूल ऑफ गोल्डन रूल ऑफ 20/5. 1, 2, 3. मला वाटतं ते वयानुसार काहीतरी आहे ना. ओके. वाचलेलं आहे पण आता काही डिटेल्स नाही आठवत. ओके. 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. गोल्डन रूल ऑफ 20/5 जो आहे हा मी ऍक्च्युअली करिअर माझ्या नशिबाने करिअर सुरू करायच्या अगोदर मला हा समजला होता आणि तो माझ्या मनात इतका बसला की माझं सगळं पुढचं मी माझ्या फायनान्शियल जे प्लॅनिंग केलं या रूल प्रमाणे केलं. हा रूल काय आहे? तुमचे सगळे जे सेव्हिंग जे असेल ना, जेवढं सेव्हिंग, मी इन्कम नाही म्हणत, सेव्हिंग म्हणजे काय? इन्कम मायनस युअर एक्सपेन्सेस. जेवढं सेव्हिंग जे असेल ते सेव्हिंग आपण या 5 ठिकाणी 20-20-20-20-20 या 20% प्रमाणे इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे तसे ठेवले की इकॉनॉमीचं किती वर खाली हो, तुम्ही कधी लॉस मध्ये जाणार नाही. तुमचं नक्की कॅपिटल हे वाढतच जाणार. तुम्ही प्रोटेक्टेड राहता प्लस वाढत जाता. हा रूल म्हणजे 5 हे अव्हेन्यूज काय आहेत? एक म्हणजे लिक्विड कॅश ठेवा. 20% जे सेव्हिंग असेल ते, समजा तुमचं महिन्याला ₹1,00,000 समजा सेव्हिंग असेल तर ₹20,000 तुम्ही लिक्विड कॅश ठेवा. म्हणजे घरातली काही इमर्जन्सी आली, काय गरज लागली तर त्यासाठी असले पाहिजे. 20% तुम्ही लँडेड प्रॉपर्टीमध्ये ठेवा. आता 20% ₹1,00,000 तुमचं इन्कम असेल तर 20% म्हणजे 20,000 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घर मिळणार नाही किंवा कुठली जमीन मिळणार नाही. पण तुम्ही तुमचा EMI असा स्ट्रक्चर करा, लोन असं घ्या की ज्याच्यामुळे घराचा जो हप्ता जो असेल, EMI असेल, तो साधारण 20,000 पर्यंत असेल. उगा जास्त मोठ्याकडे जंप मारू नका, कारण आता मग आपण तोंडघशी पडायचा सुद्धा प्रश्न, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतो. नंतर 20% तुम्ही प्रेशियस मेटल्स मध्ये टाका. म्हणजे 1,00,000 सेव्हिंग असेल तर त्यातलं 20,000 तुम्ही गोल्ड मध्ये, डायमंड मध्ये, प्लॅटिनम मध्ये, सिल्वर मध्ये, अशा कुठेतरी प्रेशियस मेटल्स मध्ये टाका. राईट. आमच्याकडे म्हणजे आता आमचं लग्न झाल्यापासून हेमागीने म्हणजे एक नियम केलेला होता. प्रत्येक गुरुपुष्यामृताला, गुरुपुष्यामृत असं त्यावेळेला मिनिमम 1 ग्रॅम तरी सोनं घ्यायचं. आणि तसंच हे सगळे 3.5 मुहूर्त असतात तेव्हा पण मिनिमम 1 ग्रॅम घ्यायचा. आता मस्कतमध्ये सुरेन होतो तेव्हा ती 1-1 तोळा, मस्कत 1-1 ग्रॅम गेलं. पण 1-1 ग्रॅम, इमॅजिन वर्षामध्ये 7-8 आपले गुरुपुष्यामृत होतात, करेक्ट? 6-7 प्लस 3.5 मुहूर्त, म्हणजे जवळजवळ 10 म्हणजे 1/2 तोळा तर सहज प्रत्येक वर्षी घेतलं जातं. म्हणजे आमच्या लग्नाला 32 वर्ष झाली, कारण 32 तोळे असेच आले, ह्या नियमाने आले. समजा काही एक्स्ट्रा फंड असतील तर ते आम्ही मध्ये इन्व्हेस्ट करत गेलो. सो अशा गोष्टी सुद्धा एखादा नियम करून, आता समजा तुम्हाला सोनं घ्यायचं असेल, आपण आपल्याकडे एक आपण आपली हिंदू आपण लोक काय, सोनं घेतलं की आपण ते कधी विकत नाही, जनरली आपल्याकडे साठवून ठेवतो, म्हणजे आपण ती डेड इन्व्हेस्टमेंट म्हणतो. पण समजा तुम्हाला तशी डेड इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर गोल्ड बॉन्ड्स आलेले आहेत.
तर गोल्ड बॉन्ड मध्ये टाका. म्हणजे ते काय पेपर असतो, तर केव्हाही तुम्ही समजा तुम्हाला गरज लागली तर तुम्ही विकू शकता लगेच. तर तसे टाका. नंतर 20% तुम्ही फिक्स्ड अर्निंग इन्स्ट्रुमेंट्स मध्ये टाका. आता इन्स्ट्रुमेंट म्हणजे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट लाईक आता फिक्स्ड इन्कम अर्निंग म्हटल्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट असतात, रिकरिंग डिपॉझिट असतं, जर डिबेंचर्स असतात, ज्याच्यामध्ये तुमचा जो इंटरेस्ट रेट असतो तो फिक्स असतो त्या पिरियडसाठी. तर त्याच्यामध्ये सांगा 20% टाका. नंतर उरले 20% जे आहेत बॅलन्स 20 ते स्टॉक मार्केटमध्ये टाका. म्हणजे इकॉनॉमी जशी वाढत जाते की इन्फ्लेशनचं ना स्टॉक मार्केट जास्त अतिशय प्रोटेक्शन आहे. ते रिस्क जास्त आहे म्हणून जास्त टाकू नका, पण 20% तरी स्टॉक मार्केटमध्ये टाका. त्याप्रमाणे मग तुमचे इन्कम ना म्हणजे इकॉनॉमी प्रमाणे जसं इकॉनॉमी वाढत जाईल तसं तुमची पुंजी पण वाढत जाईल, तुमचं कॅपिटल पण वाढत जाईल. सो हा गोल्डन रूल ऑफ 20/5 आहे, राईट. सो सध्या आता आपल्याला कदाचित हा या वयामध्ये लागू पडणार नाही, पण याच्यातून फक्त एक सारांश तुम्ही लक्षात घ्या की तुमची जे इन्व्हेस्टमेंट जे असेल ती कुठल्याही एका ह्याच्यामध्ये टाकू नका, नुसती स्टॉक मार्केटमध्ये टाकू नका किंवा नुसती फिक्स्ड अर्निंग इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकू नका, तर ती ह्या निर्णया ठिकाणी मग तुम्ही स्प्रेड करा. सुरेन, हे पण 10 मिनिटात संपतंय, आपण परत दुसरी नंतर चालू करू. ओके. मंजुषाच्या वेळेला आपण लकी होतो, कंटिन्युअसली चालू राहतं. थँक्यू मिलिंद. 25/5 रूल सांगत म्हणजे गोल्डन रूल म्हणून माहिती नव्हता, महेश अर्धवट माहिती होतं. आपण प्रश्न नंतर ठेवू महेश. या नाही विचारत नाही प्रश्न काही. ठीक आहे. ओके. सो एक मिनिट. ओके, हा गोल्डन रूल 20 हा सध्या आपल्याला एवढा लागू होणार नाही, पण सांगण्याचा सारांश असा आहे की आपण हे सगळे इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अशी स्प्रेड करायला पाहिजे. सगळ्या ह्याच्यामध्ये असे एकाच ठिकाणी ठेवून चालणार नाही. ओके, आपलं पर्सेंटेज कदाचित बदलतील. आणि हे रफ पर्सेंटेज आहेत, 20-20-20 हे रफ आहेत. काही ठिकाणी तुम्ही समजा लिक्विड कॅश फक्त 15% ठेवू शकता आणि स्टॉक मार्केटमध्ये 25% करू शकता. प्रेशियस मेटलमध्ये 30% करून, लँडेड प्रॉपर्टीमध्ये 30% करून, प्रेशियस मेटलमध्ये तुम्ही 10% करू शकता. सो असं स्प्रेड करायला शिका. ठीक आहे. सो दिस इज द गोल्डन रूल आणि इट रिअली हेल्प. म्हणजे माझा ते स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, मी लिटरली फॉलो केला. 20% नसेल, पण ह्या 5 कॅटेगरीमध्ये मी नेहमी पैसे टाकत गेलो आणि त्याचा आता मला फायदा होतो. ओके, नंतर हे वाढण्याची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय आपण बघितलं. सेफ्टी पाहिजे, आपल्या कॅपिटलची सेफ्टी पाहिजे, एक रेग्युलर फ्लो आला पाहिजे आणि इन्फ्लेशनला गार्ड आला पाहिजे, राईट. इन्फ्लेशन आपलं प्रोटेक्ट झालं पाहिजे, इन्कम त्याप्रमाणे वाढत गेलं पाहिजे. सो ही आपली इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी झाली. ठीक आहे. ओके सुरेन. या सुरेन, फास्ट चालू आहे ना, पेस बरोबर आहे? नाही अगदी बरोबर आहे. ओके. सगळ्याच जण मनातले प्रश्न करत असतील, which at the end of the session we will discuss. ओके. आता पुढे वळूया. आता आपण काय करूया, मी काय केलं माहिती आहे, काही ठराविक स्कीम याच्यातून मी सिलेक्ट केल्या, काही म्हणजे इंटरनेटवर सर्च मारला आणि त्याप्रमाणे सर्च करून आता मी त्याचे काही क्रायटेरियावर या सगळ्या स्कीम मी म्हणजे इव्हॅल्युएट करतोय. आपण त्याचा इन्व्हेस्टमेंट प्रोफाइलिंग म्हणतोय. आता मी असं म्हणतो ह्या एवढ्याच सगळ्या स्कीम आहेत, ह्याच्याशिवाय जास्त असू शकतात, नाही असं नाही, पण ज्या मला योग्य वाटल्या त्या मी इकडे लिहिलेल्या आहेत. ओके, त्या दाखवतो. तर त्या कुठल्या कुठल्या बेसिसवर बघितल्या तर म्हणजे आपण बघितलं आपली कॅपिटलची रिस्क किती आहे, म्हणजे ती स्कीम रिस्की आहे का, कॅपिटल इरोजनची शक्यता आहे का, त्याच्यावर रिस्क जज केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट लिमिट काय, मिनिमम अमाऊंट किती टाकायची, मॅक्झिमम अमाऊंट किती टाकायची, नंतर मॅक्झिमम पिरियड साठी आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे, त्याच्या काय लॉकिंग पिरियड आहे का, म्हणजे लिक्विडिटी समजा तुम्हाला जर बघायची असेल तर मॅक्झिमम पिरियड किती आहे, लॉकिंग पिरियड किती आहे हे बघायला लागतं. म्हणजे लॉकिंग पिरियड म्हणजे समजा त्याच्या जेवढा पिरियड असेल त्या पिरियडच्या अगोदर समजा जर आपण इन्व्हेस्टमेंट विड्रॉ केली तर थोडा काहीतरी पेनल्टी असते, तर ती पेनल्टी बसू नये म्हणून तो लॉकिंग पिरियड हा महत्वाचा असतो. लिक्विडिटी आहे की नाही, म्हणजे सहज कॅश मिळू शकते की नाही हे त्याच्यात बघितलं आहे. सध्याचा इंटरेस्ट आहे जो नेटवर दिसला तो मी बघितला, तो इकडे दाखवलेला आहे. इन्फ्लेशनचं प्रोटेक्शन माझ्या जजमेंट प्रमाणे इन्फ्लेशनचं प्रोटेक्शन आहे की नाही हे मी तिकडे दाखवलेलं आहे. आणि टॅक्स बेनिफिट आहे की नाही, कुठल्या सेक्शन केलं आणि किती अमाऊंट आहे, तर ह्या क्रायटेरिया दाखवल्या आहेत. ह्या स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत. तर पहिली स्कीम मला जी चांगली वाटली, आता ह्या ज्या आहेत त्या प्रायोरिटी प्रमाणे नाहीत, हे असं रॅन्डम ऑर्डर मध्ये. आता सर्वात बेस्ट सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे असं मी म्हणत नाही,
फक्त हे तुम्ही सांगतो ही अशी स्कीम अवेलेबल आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल, मला वाटलं इथे आपण दाखवलेली बरी. म्हणून हे सिनियर सिटीजन स्कीम आहे, त्याची लिस्ट एकदम रो आहे, कारण एकदम गव्हर्नमेंट बॅक्ड आहे, त्याला काहीच इश्यू नाहीये. त्याच्यामध्ये 1000 रुपये तुम्ही टाकू शकता, मॅक्झिमम 15 लाखापर्यंत टाकू शकता. सुरुवातीला जेव्हा इन्व्हेस्ट कराल ती 5 वर्षासाठी ठेवायला लागते, मिनिमम 5 वर्षाची आहे, आणि नंतर त्यासाठी ती 3 वर्ष आणखी रोल आउट करता येतं. म्हणजे म्हणजे मॅच्युरिटीच्या अगोदर तुम्हाला ऑप्शन असतो ते रिन्यू करता येईल की नाही, तर ती 8 वर्षापर्यंत जाऊ शकते. ओके, म्हणजे 5+3 पिरियड साठी आहे. हा मॅक्झिमम पिरियड आणि लॉक इन पिरियड हा महत्वाचा काय आहे, कारण त्या पेनल्टीसाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर ह्याच्यामध्ये लॉक इन पिरियड आहे 5 वर्ष. तर समजा जर माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षाच्या अगोदर समजा जर ही तुम्ही विड्रॉ केली तर 1.5% तुम्हाला पेनल्टी बसते. जी इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यापेक्षा 1.5% तुम्हाला कमी दिला जातो. जर 2 वर्षाच्या अगोदर केली तर, 3 वर्षाच्या अगोदर केली तर 1% ते डिडक्ट करतात, आणि 3 वर्षाच्या नंतर जर असेल तर एवढं डिडक्शन नाहीये, पण एवढी मिनिमम तरी तेवढी पाहिजे असं काहीतरी आहे. सध्याचा रेट 7.4 आहे, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी त्याचा 9% पण इंटरेस्ट होता. तो आता म्हणजे जेव्हा ज्या लोकांनी 5 वर्षासाठी म्हणजे आणि 8 वर्षासाठी केले असेल त्यांना खूप फायदा झाला असणार. त्यांना आता इंटरेस्ट चांगला 9% मिळेल, जेव्हा मार्केटमध्ये 60% पर्यंत इंटरेस्ट चाललेला आहे. म्हणून आता सध्या सुद्धा 7.4% आहे. जर पैसे असे त्याला टाकले तर तुमच्या 8 वर्षासाठी 7.4% तुम्हाला मिळत जातील, कारण इंटरेस्ट रेट सुद्धा खाली 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 येत चाललेले आहेत. दिस इज in my opinion, this is one of the best schemes which is available currently in the market. It's a इन्फ्लेशन प्रोटेक्शन मॉडरेट म्हटलंय मी, कारण ते ऑलमोस्ट इन्फ्लेशनच्या लेवलला पैसे मिळतात, म्हणजे जास्त काय पैसे मिळत म्हणजे तुमच्या रिटर्न्स जे आहेत ते इन्फ्लेशन प्रमाणेच आहेत, म्हणून मी त्याला मॉडरेट म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्याला इन्कम टॅक्स बेनिफिट म्हणजे इंटरेस्ट मिळतो तो टॅक्सेबल आहे, पण त्याला एटीसी खाली 1,50,000 तेवढं एटीसीच्या बकेटमध्ये येतं, तेवढं तुम्हाला तेवढं डिडक्शन मिळू शकतं. दुसरी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम. त्याच्यामध्ये पण आता गव्हर्नमेंटचं बॅक आहे, लिस्ट रो आहे, मिनिमम 1,500 टाकू शकतो, ते मॅक्झिमम 4.5 लाख टाकू शकतो. पण ते समजा जर आपण जॉईंट असेल अकाउंट, म्हणजे नवरा बायको दोघांचं असेल, ती 4.5 ची 9 पर्यंत जाऊ शकते. ओके. आणि याचं लॉक इन पिरियड 5 वर्ष आहे, मॅक्झिमम 5 वर्ष, लॉक इन पिरियड सुद्धा 5 वर्ष. समजा जर तुम्ही याच्यामध्ये पण पेनल्टी आहे, आय थिंक 3 वर्षाच्या अगोदर केलं तर काहीतरी 1.5% आहे, नाही 3 वर्षाच्या अगोदर 2% आहे, आणि 3 वर्षानंतर असेल तर काहीतरी 1% काहीतरी रिड्यूस करतात, असं काहीतरी त्याचं आहे. म्हणजे वरती सिनियर सिटीजन स्कीम सेव्हिंग स्कीम मध्ये 2 वर्षाच्या आधी 1.5% आणि 3 वर्षाच्या नंतर 3 वर्षा अगोदर 1%, त्यानंतर काही 1% जातो. इथे 3 वर्षानंतर 1% आणि अगोदर 2% असे पिरियड आहे. इंटरेस्ट रेट 6.6% आहे, म्हणून मी त्याला इन्फ्लेशन प्रोटेक्शन लो म्हटलेलं आहे. इन्कम टॅक्स मध्ये बेनिफिट काही नाहीये, सगळा इन्कम तुम्हाला तिकडे टॅक्सेबल होतो. म्हणजे आता समजा इन्कम टॅक्स आपल्या स्लॅब प्रमाणे समजा 20% पर्यंत असेल तर 6.6 ते आणखीन 1% कमी होईल, म्हणजे तो 5.6 पर्यंत जाईल. दुसरी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम आहे, त्याला लिमिट काय नाही, 1,000 रुपयापर्यंत टाकू शकता, ते किती म्हणजे तुम्ही करोडो पण टाकू शकता. 1 ते 5 वर्षापर्यंत ठेवू शकता, जेवढा पिरियड असेल तेवढा लॉक इन पिरियड आहे. सध्याचा इंटरेस्ट रेट 5.5 ते 6.7% पर्यंत आहे. ATTTB खाली 50,000 इंटरेस्ट पर्यंत डिडक्शन आहे, आणि इंटरेस्ट रेट आणि टॅक्सेबल असल्यामुळे मी त्याला लो म्हणून म्हटलेलं आहे. गव्हर्नमेंटचे टॅक्स फ्री बॉन्ड सुद्धा येतात. एखादे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल तर गव्हर्नमेंट फ्री बॉन्ड काढतं, म्हणजे इंडियन रेल्वे, NTPC अशा बऱ्याचशे बॉन्ड्स येत असतात, मार्केटमध्ये पण मिळतात. त्याच्यामध्ये रिस्क एकदमच कमी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे. 1,000 रुपये ते 5 लाख रुपये, काही काही बॉन्ड्स आहेत ते 10 लाखापर्यंत सुद्धा अलाव करतात इन्व्हेस्टमेंट, पण जनरली 5 लाखापर्यंत असतात. 10 ते 30 वर्षापर्यंतचा पिरियड पर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. लिक्विडिटी लो आहे, म्हणजे विड्रॉ करायला खूप तसा त्रास होत असतो. इंटरेस्ट रेट 5.5 to 6.5% पर्यंत आहे. तर मी त्याला मॉडरेट म्हटलं, कारण ह्याचा जेवढा इंटरेस्ट मिळतो तो टोटली एक्झम्प्ट असतो टॅक्स मधून, म्हणजे इफेक्टिव्हली तो इन्फ्लेशनला एवढं साधारण तुम्हाला रिटर्न मिळतं, म्हणून मी त्याला मॉडरेट म्हटलेलं आहे. तरी इंटरेस्ट रेट 5.5 to 6.5% पर्यंत असला तरी सुद्धा.
LIC ची स्कीम आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना. LIC नी लॉन्च केली होती. सुरुवातीला ती मार्च 2020 पर्यंत आहे म्हणून सांगितलं होतं. तर ती आता रिसेंटली त्यांनी एक्सटेंड केली आहे. मार्च 23 पर्यंत ही स्कीम एक्सटेंड केलेली आहे. त्याच्या LIC ची स्कीम आहे, त्यामुळे रिस्क तर लो आहे. 1.5 लाख मिनिमम ते 15 लाख मॅक्झिमम पर्यंत टाकता येतात. 10 वर्षापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. लिक्विडिटी तशी कमी आहे. इथे पण चांगला इंटरेस्ट रेट मिळतो. 7.4 to 8% पर्यंत इंटरेस्ट त्यांनी अश्योर केलेला आहे. म्हणजे 10 वर्षासाठी एवढा जर चांगला एवढा 8% पर्यंत मिळत असेल तर इट्स अ रिअली गुड इंटरेस्ट. तो म्हणून मी त्याला मॉडरेट रँकिंग दिलेलं आहे. इन्कम टॅक्स बेनिफिट काही नाही. जेवढा इंटरेस्ट मिळेल तेवढा टॅक्सेबल आहे. फक्त ऑफकोर्स लिमिट मध्ये तुम्ही असाल तर बसणार नाही, पण अदरवाईज नॅशनल पेन्शन स्कीम ही पण आहे, पण ही आता वयाच्या 65 पर्यंत आपण टाकू शकतो. म्हणजे आपल्याला 2-3 वर्ष अजून आहेत त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यामध्ये काय लिमिट नाही. मिनिमम 500 रुपये टाकायचे, मॅक्झिमम किती टाकू शकता. लिक्विडिटी मॉडरेट आहे. इंटरेस्ट रेट म्हणजे डिपेंड तुम्ही कुठला स्ट्रक्चर मध्ये घेऊ शकता किंवा इक्विटी मध्ये घेऊ शकता. त्याप्रमाणे जर कॉम्बिनेशन असेल त्याप्रमाणे 8 ते 10% पर्यंत रिटर्न मिळतात.